श्री जगदंबा माता की जय। या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता। नमस्तस्यै 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 नमो नमः। भगवती माता की जय। हे भगवती, तू सर्व प्राणी मात्राच्या रूपामध्ये स्थित आहेस, त्यांना माझा नमस्कार वारंवार असो, अशी प्रार्थना ह्या मातेला करायची। 9 देवीची नावं कुठली? तर अंबा, चामुंडा, अष्टमुखी, भुवनेश्वरी, ललिता, महाकाली, जगदंबा, रेणुका आणि नारायणी। भारतीय समाजामध्ये स्त्रीला एक देवीचं रूप मानतात, जिच्या उदरातून संतती प्राप्त होते। तिचा आदर करणं हे समाजाचं आद्य कर्तव्य सांगितलेलं आहे। तिचा विचार हा प्रगल्भ असेल तर तिच्या पोटी जन्माला येणारा जीवसुद्धा तितकाच तेजोमय असेल। स्त्रीला सहनशक्तीची देवता असं म्हटलं जातं। कुटुंबासाठी ती पूर्ण आयुष्य समर्पित करते, म्हणूनच कुटुंब संस्था आजही सुरक्षित आहे। ती जितकी सरस्वती बनून शांत असू शकते, ती तेवढीच वेळ पडली तर दुर्गेचंही रूप घेऊ शकते, धारण करू शकते। अशा त्या स्त्रीचा उत्सव म्हणजे हा नवरात्री उत्सव। महाराष्ट्रातलं पहिलं पीठ जे आहे ते अंबा माता म्हणजे महालक्ष्मी। ते पीठ जे आहे ते मकार स्वरूपामध्ये आहे, आणि दुसरं पीठ जे सांगितलेलं आहे ते शक्तिपीठ म्हणजे तुळजापूरची भवानी। उभ्या महाराष्ट्राची ही कुलस्वामिनी, ती महाराष्ट्राची कुलस्वामिनी प्राणशक्ती आहे। स्कंद पुराणामध्ये या देवीच्या अवताराची कथा येते। हिला रामवरदायिनी असं सुद्धा म्हणतात। हे सीते जेव्हा विलाप करत प्रभू रामचंद्र जेव्हा जात होते, तेव्हा पार्वती मातेने सीतेचं रूप घेऊन त्यांची परीक्षा पाहिली, परंतु सीतेच्या रूपात असताना सुद्धा त्यांनी पार्वती मातेला ओळखलंय, आणि त्यामुळे ती प्रसन्न होऊन त्यांना रामप्रभूंना तिने आशीर्वाद दिलाय की जेव्हा रावणाविरुद्ध आपलं युद्ध होईल त्यावेळी आपल्याला विजयश्री ही माळ घालेल, म्हणून ती रामवरदायिनी झाली। मग अशी ही रामवरदायिनी ही समर्थ रामदासांची सुद्धा कुलस्वामिनी, शिवरायांची कुलस्वामिनी अशी ही अंबा माता तुळजापूरची भवानी। जय तुळजा माता की जय।